नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नाचणीचे टेस्टी पापड. चला तर मग बनवूया नाचणीचे टेस्टी पापड. 1 किलो नाचणी छान धुवून घ्यायची. चांगली 2-3 पाण्याने चोळून धुवून घ्यायची. नाचणी स्वच्छ धुवून झाली आहे. आता दिवसभर भिजवून घ्यायची. कमीत कमी 12 तास नाचणी भिजली पाहिजे. रात्री नाचणी छान नितळून घेऊन कपड्यात बांधून ठेवायची, म्हणजे नाचणीला छान मोड येतात. सकाळी बांधलेली नाचणी सोडून घ्यायची. नाचणीला बघा किती छान मोड आलेले आहेत आणि पंख्याच्या हवेखाली नाचणी वाळवून घ्यायची. दिवसभर पंख्याच्या हवेखाली नाचणी आपली छान सुकी खडखडीत झालेली आहे. आता मिक्सरमध्ये आपण छान नाचणी वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणी घालून नाचणी चांगली वाटून घ्यायची. नाचणीचे एकदम बारीक पीठ करायचे नाही, थोडी जाडसरच वाटून घ्यायची. नाचणीच्या पिठामध्ये पाणी घालून सर्व छान एकजीव करून घ्यायचे. नाचणी चाळून न घेताच छान पीठ मिक्स करून घ्यायचे, म्हणजे नाचणीचे पूर्ण सत्व आपल्याला पापडामध्ये भेटेल. नाचणीचे पीठ छान मिक्स करून झाले आहे. आता त्यामध्ये भरपूर पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे. 1 किलो नाचणीला 150 ग्रॅम साबुत तांदूळ भिजत घालायचे. दोन्ही रात्रभर छान भिजवून घ्यायचे. रात्रभर नाचणीचे पीठ सर्व छान खाली बसलेले आहे. आता हळूच टोप न हलवता वरचे सर्व पाणी काढून टाकायचे. नाचणीच्या पिठामधले सर्व पाणी काढून झालेले आहे. आता साबुत तांदूळ छान भिजले आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालून छान साबुत तांदळाची पेस्ट करून घ्यायची. साबुत तांदूळ छान बारीक वाटून झालेले आहे. आता ते नाचणीच्या पिठात घालून घ्यायचे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे. साबुदाणे व नाचणीचे पीठ छान मिक्स झाले आहे. आता ते किती आहे हे टोपाने मोजून घ्यायचे. पूर्ण 1 टोप भरून आपले पीठ झालेले आहे. तर याच टोपाने आपण आता पाणी मोजणार आहोत. 2 टोप पाणी आपण छान उकळायला ठेवून देणार आहोत. दहा ते 12 लाल मिरच्या, म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याला तिखट किती पाहिजे एवढ्या मिरच्या बारीक तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये 2 चमचे जिरे टाकून छान बारीक वाटून घ्यायचे. आता पाणी छान उकळले आहे. त्यामध्ये वाटलेली मिरची आणि जिरे टाकून घेतले आहे. चवीपुरते मीठ टाकायचे आणि वरून पांढरे तीळ टाकायचे. पाणी चांगले उकळलेले आहे. आता त्यामध्ये नाचणीचे पीठ ओतून घ्यायचे. आता पाण्यामध्ये ओतलेले पीठ सतत हलवत राहायचे. त्याला जरा पण मोकळे ठेवायचे नाही, नाहीतर ते खाली चिटकून करपेल. म्हणून ते सतत हलवत ठेवून आपले पीठ शिजवून घ्यायचे. पीठ चांगले उकळले आहे. आता आपण झाकण ठेवून गॅस कमी करून
पीठ छान शिजवून घेणार आहे। आपले पीठ छान तयार झाले आहे। पीठ शिजायला आपल्याला अर्धा तास लागला आहे। आता आपण पापड करून घेऊया। सुती कापड पाण्यामध्ये ओला करून त्यावर शिजवलेले पीठ सर्व ओतून घ्यायचे आणि छान चमच्याने सर्व पसरून घ्यायचे। पीठ मात्र छान शिजून घ्यायचे, नाहीतर पापडाचे तुकडे पडतात। सर्व मिश्रण चांगले एकसारखे पसरून घेतले आहे आणि ते उन्हात छान वाळवून घेतलेले आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपला छान कडक पापड वाळून तयार झाला आहे। आता आपण तो कपड्यापासून वेगळा करणार आहोत। कपड्यावर पाण्याचा हबका मारून घ्यायचा, म्हणजे कपडा पूर्ण भिजवून घ्यायचा। कपडा छान भिजवला की आपला पापड कपड्यापासून मस्त असा अलगद वेगळा होईल। सर्व कपडा छान भिजवून घेतला आहे आणि हलक्या हाताने उलटा करून आपण पापड कपड्यापासून वेगळा करून घेणार आहोत। बघा किती मस्त असा कपडा बाजूला होतो आहे। अलगद पापड काढून घेतला आहे। आता मी चौकोनी पापड करून घेतले आहेत। आता त्या पापडाचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही तुकडे करू शकता। कैचीने असा पापड छान कापला जातो। अशा पद्धतीने पापडाचे छान तुकडे करून घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व पापडाचे तुकडे घेऊन 2 ते 3 दिवस चांगले उन्हात कडक वाळवून घ्यायचे। आपले नाचणीचे पापड तयार झाले आहेत। आपले नाचणीचे पापड आपण आता तळून बघूया। बघा किती छान साबुत तांदूळ घातल्यामुळे आपले पापड मस्त फुलता आहेत। अशा पद्धतीने नाचणीचे पापड करा, खावा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कुणाकुणाला आवडले अशा पद्धतीचे पापड ते कमेंट करून सांगा। वा, नाचणीचा टेस्टी आणि कुरकुरीत पापड तयार झाला आहे। धन्यवाद।